मला सांग, त्या दिवशी हॉटेलमध्ये नंदिनी का आणि कशी पोहोचली, आणि महत्त्वाचं म्हणजे तिने माझ्या कानाखाली का मारली. तो म्हणाला. पण हे बोलताना सुद्धा तोच प्रसंग परत त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. त्याची ती रोखलेली नजर पाहून तिला दरदरून घाम फुटला. घसा सुद्धा कोरडा पडला. त्याने रॉकीला इशारा केला तसा रॉकीने पाण्याने भरलेला ग्लास तिच्या समोर ठेवला. थँक यू, ती म्हणाली आणि तिने एका दमात तो पूर्ण ग्लास संपवला. जिजू, ह्यात नंदूची काहीच चूक नाही. तिचा गैरसमज झाला होता, तेही फक्त माझ्यामुळे, आणि तिने चुकून तुमच्यावर हात उचलला. प्लीज तिला तिला माफ करा. तिने मुद्दाम काहीच केलं नाही. ईशा काकुळतेला येऊन म्हणाली. आधीच एकदा तिच्यामुळे नंदिनीला शौर्याच्या रागाला सामोरं जावं लागलं